नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. राष्ट्रवादीची 1999 ला स्थापना झाली. काँग्रेसमधून अनेक नेते शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यातलेच एक नेते जयंत पाटील, राज्याचे माजी अर्थमंत्री, माजी गृहमंत्री, सध्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष. जयंत पाटील आणि शरद पवार यांचे संबंध हे नेहमी खूप वेगळे राहिलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये राहून अजित पवार असतील, दुसरीकडे शरद पवार असतील, तिसरीकडे सुप्रिया सुळे असतील, यांच्या बरोबरीनं कायम शरद पवारांबरोबर अगदी मुलासमान जयंत पाटील यांनी काम केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा जबाबदारी देण्याची वेळ येते तेव्हा साहजिकच जयंत पाटलांचं नाव शरद पवारांच्या यादीत अगदी वरच्या क्रमांकावरती असतं. यंदाची जी निवडणूक आहे ती प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस लढते आहे. ते जयंत पाटील राज्यभर त्यांचे प्रचार दौरे सुरू आहेत. खरं तर या निवडणुकीमध्ये आपण बघतो आहोत की राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना जास्त झालेला आहे. पण प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादीच्या बहुतेक लढती ह्या शिवसेनाच्या विरोधात आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार विरुद्ध शिवसेनेचा उमेदवार अशा लढती आहेत आणि त्या लढती यंदा फार कडव्या सुद्धा आहेत. त्या पार्श्वभूमीवरती प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. जयंत पाटील आज मुंबईत आलेले आहेत. आपल्यासोबत थोड्याच वेळात ते चर्चा करतायत. मी जसं आधी सांगत होतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी नेत्यांचा एक प्रकारचा, ज्याला म्हणूया ना, मोठी तटबंदी आहे. म्हणजे राष्ट्रवादीची दुसरी फळी ही खूप मजबूत आहे, त्यानंतर तिसरी फळी सुद्धा आता निर्माण होते आहे. अशा वेळी जयंत पाटलांसारखे जे शिलेदार आहेत शरद पवारांचे, त्यांची या निवडणुकीत भूमिका खूप महत्त्वाची. आपल्यासोबत खुद्द जयंत पाटील आहेत. सर, जय महाराष्ट्र न्यूजच्या विशेष मुलाखतीत वास्तविक खूप लांबवलंय, पण ते सगळे उजळवणारच आहे. त्यात कुठेही मी खोडा घालतोय असं नाही आहे. पण मला आता खोचक प्रश्न विचारायचा आहे. सर, राष्ट्रवादीच्या गेल्या वेळेस 4 जागा होत्या. यंदा चांगली संधी दिसते आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 सभा महाराष्ट्रात झाल्या. दोन्ही सभांमध्ये नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि राष्ट्रवादीला टार्गेट केलेलं आहे. असं का होतंय? त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. साधा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चॅलेंज आहे आणि शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना नामोरम, यांना बदनाम केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष, शिवसेनेची महाराष्ट्रात वाटचाल सुकर होणार नाही याची जाणीव असल्यामुळं मर्मस्थानावर धक्का हल्ला करायचा, जी शक्तीस्थळ आहे त्याच्यावर हल्ला करायचा याची जाणीव ठेवून, याची स्ट्रॅटेजी ठरवून नरेंद्र मोदी आम्ही जी जागा लढवत नाही त्यात वर्ध्याला जाऊन पवार साहेबांच्या विरोधी बोलले, भंडारा गोंदियामध्ये देखील पवार साहेबांच्या विरोधी बोलले, आणखीन कुठं सभा होणार आहे तिथंही तेच बोलतील. याचा अर्थ जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे मोगलांना, तसं नरेंद्र मोदींना पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जळी स्थळी सर्व ठिकाणी दिसायला लागली आहे. आणि पवार साहेबांच्यावर खोटे आरोप करायचे आणि पवार साहेबांना बदनाम करायचं हे आजच नाही, 1990 सालापासून सतत भाजपच्या विविध नेत्यांनी काम केलं आणि आपली पोळी भाजून घेतली. आज नरेंद्र मोदी व्यक्तिगत हल्ले करायला लागलेले आहेत. वर्ध्यात त्यांनी पवार साहेबांच्या कुटुंबियांच्याबद्दल भाषा बोलली. काल त्या ठिकाणी भाषण करताना त्यांनी कोणीतरी तिहार जेलमध्ये त्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडेल असं सांगितलंय. अहो, झोप उडेल तर तुम्ही 5 वर्ष सत्तेत आहे, तुम्ही त्यावर ऍक्शन का नाही घेतली? तुमचीच दिल्लीत सत्ता आहे, तुमच्या हातात तो तुरुंगात बसलेला माणूस आहे, धमक्या का देताय? आणि आचारसंहितेमध्ये स्वतःच्या अधिकाराचा दुर्वापर करून लोकांना धमक्या देण्याचा उद्योग देशाच्या पंतप्रधानांनी करणं म्हणजे देशातली पंतप्रधानांची गरिमा किती पडलेली आहे, देशाच्या पंतप्रधानांची पातळी किती घसरलेली आहे
आणि किती खालच्या स्तरावर पंतप्रधान जातात हे या निमित्तानं कळतंय। तुम्ही तुमच्या प्रश्नावर तुमच्या मुद्द्यांवर बोला, 5 वर्ष देशातल्या जनतेला आश्वासन देऊन सत्ता भोगली त्या मुद्द्यांचं बोला, या देशातल्या बेरोजगारीवर बोला, या देशातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला, शेतीमालाच्या दरावर बोला, शेतमजुरांच्या प्रश्नावर बोला, गरिबातल्या गरीब माणसांच्या झोपडीतल्या शौचालयाच्या प्रश्नावर का नाही बोलत? कारण तुम्ही जे आकडे सांगता ते सगळे खोटे आहेत हे तुम्हाला माहिती आहे। आणि म्हणून या देशाला फसवण्याचं काम 5 वर्ष केल्यावर आता मात्र तुम्ही या देशातल्या स्वतःच्या कार्यक्रमावर न बोलता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षांच्यावर बोलण्याचा जास्त वेळ खर्च करताय। मला वाटतं नरेंद्र मोदींना लक्षात आलेलं आहे आपला पराभव होतोय। आज टीव्हीवर जर बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थतेची भावना भाषण करतानाची ही सगळा देश बघतोय। आजपर्यंत स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत एवढ्या पोटतिडकीने चिडून तोल घसरून व्यक्तिगत पातळीवर कुणावर भाषण करण्याचा प्रकार भारताने यापूर्वी कधी बघितला नव्हता। हा पहिल्यांदा नरेंद्र मोदींच्या रूपाने बघतोय। जिथं जाईल त्या राज्याच्या प्रमुख मुख्यमंत्री विरोधात असला तर त्याच्या विरोधी काहीतरी बोलणे आणि काहीतरी संशयाचं वातावरण तयार करणं हा उद्योग नरेंद्र मोदींनी थांबवावा, किंबहुना निवडणूक आयोगाने त्यांना सांगायला पाहिजे। पण आता सगळेच नरेंद्र मोदींच्या खिशात जर जायला लागले तर काय करणार? आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की त्यांनी नरेंद्र मोदींना अशी खोटी संशय निर्माण करणारी भूमिका ही जाहीर सभातनं मांडणं जरा बंद करावं। सर, एक चर्चा अशी सुरू आहे, काही जाणकारांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हे जे राजकीय द्वंद्व दिसतं आहे जाहीर सभांमधून, एकीकडे नरेंद्र मोदी आरोप करतायत, त्याच वेळी पत्रकार परिषदांमधून जाहीर सभांमधून शरद पवार असतील, अजित पवार असतील, तुम्ही असाल स्वतः, तुम्ही सुद्धा नरेंद्र मोदींवर भाजपवरती आरोप करतायत। दोन्ही पक्षांमध्ये हे राजकीय द्वंद्व जे सुरू आहे त्यामुळे काँग्रेस नामोहरम होत आहे, ही एक प्रकारचं सोची समजी राजनीती दोन्ही पक्षांमध्ये आहे अशी ही चर्चा आहे। मला कौतुक वाटतं ह्या सगळ्या तज्ज्ञांचं। ज्यावेळी कोणी एकमेकाच्या विरोधी बोलत नाही तरी राजनीती एकमेकाचे उणीदुणी स्पष्टपणाने मांडून, आम्ही व्यक्तिगत टीका करत नाही नरेंद्र मोदींच्यावर, आम्ही नरेंद्र मोदींची धोरणं काय चुकलेली आहेत, भारत कुठे नेऊन ठेवलेला आहे अशी परिस्थिती नरेंद्र मोदींच्या धोरणाने तयार झाली। श्रीमंतांचे चोचले, बुलेट ट्रेन, स्वतः 10 लाखाचा कोट घालणे, श्रीमंत माणसांना अधिक श्रीमंत बनवण्याचा भाजपने उद्योग केलेला आहे, त्याविषयी आम्ही बोलतोय। राफेलच्या भ्रष्टाचाराविषयी बोलतोय, या देशातल्या महागाईविषयी बोलतोय, या देशातल्या धार्मिक अशांतता जी निर्माण झालेली आहे, मॉब लिंचिंगचे प्रकार आहेत यावर बोलतोय। आम्ही देशातल्या धनगर समाजाला महाराष्ट्रातल्या कसं फसवले याविषयी बोलतोय, लिंगायत समाजाला कसं त्यांनी मदत केलेली नाही याविषयी बोलतोय, मुस्लिम बांधवांच्या बद्दल काय आणि दलित बांधवांच्या विरोधी कशा पद्धतीने देशात 5 वर्षात हल्ले झाले हे आम्ही लोकांना सांगतोय। त्यामुळे आम्ही काही व्यक्तिगत कोणाविषयी बोलत नाही, त्यांच्या धोरणावर बोलतोय। पण नरेंद्र मोदी हे व्यक्तिगत टीका करतायत हे आपण लक्षात घ्या। सर, मला एक प्रश्न तुम्हाला हाही विचारायचा आहे की बघा, भाजपचे नेते असंही म्हणतायत की आधी शरद पवार माडामधनं निवडणूक लढवणार होते, पण घरातनं त्यांना विरोध झाला म्हणून त्यांनी पाडता काळ घेतला आणि ते निवडणूक लढवत नाहीयेत। भंडारा गोंदियामधून सुद्धा आधी प्रफुल्ल पटेल कदाचित निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू झाली, आता नाना पंचबुद्धे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। भाजपचे नेते असं म्हणतायत की शरद पवार आणि त्यानंतर नंबर 2 राष्ट्रीय स्तरावरचे प्रफुल्ल पटेल या दोघांनी सुद्धा भीतीपोटी निवडणुकीतून पाय काढता घेतलाय। आपला प्रश्न अतिशय चांगला आहे। 6 महिन्यापूर्वी 8 महिन्यापूर्वी ज्यावेळी मागच्या वर्षी जी निवडणूक भंडारा गोंदियात नाना पटोले खासदार यांनी भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून राजीनामा दिला, त्या ठिकाणी आम्ही जे उमेदवार उभे केले ते सहजगत्या तिथं निवडून आले। आज त्या ठिकाणी स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन नाना पंचबुद्धेंची निवड केली।
कारण का, तर प्रफुल्ल पटेलनी उभं राहावं हीच मागणी होती, पण प्रफुल्ल पटेल साहेबांना अजून देशाच्या राज्यसभेमध्ये 4 वर्ष त्यांची शिल्लक आहे. आम्ही आमच्या पक्षाचा एक राज्यसभेतला खासदार का गमवावा, म्हणून आम्ही नाना पंचबुद्धे यांना प्रफुल्ल पटेल यांनी पुढाकार घेऊन त्यांना उमेदवारी सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सर्व मित्रपक्षांना विश्वासात घेऊन दिलेली आहे. तीच परिस्थिती माढ्याची आहे. माढ्यामध्ये आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आग्रह केला की तुम्ही उभा राहायला पाहिजे, ते उभा राहायला पाहिजे. त्याच वेळी पवार साहेबांनी सांगितलं की आमच्या घरातल्या किती लोकांनी उभं राहायचं, माझी इच्छा उभा राहण्याची नाहीये, पण आम्ही सगळ्यांनी बळबळच त्यांना आग्रह केल्यावर शेवटी सगळ्या नेत्यांच्या आग्रहाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि ते म्हटले ठीक आहे, मी विचार करतो. दरम्यानच्या काळात मावळ लोकसभा मतदारसंघातनं पार्थ पवार यांच्या नावाची सतत मागणी व्हायला लागली. आम्ही जी चाचपणी केली त्यात असं लक्षात आलं की पार्थ पवार मावळमध्ये निवडून येऊ शकतात. आमच्या विरोधात असणारा तो म्हणजे त्या ठिकाणी शिवसेना यापूर्वी विजयी झालेली, त्या शिवसेनेच्या हातातून तो मतदारसंघ काढून घेण्यासाठी आम्हाला योग्य उमेदवार देणं आवश्यक होतं. पार्थ पवारांची त्या ठिकाणी निवड ही त्या ठिकाणच्या तरुणाईने केलेली आहे. राष्ट्रवादीच्या आणि शेका पक्षाच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संमती दिल्यानंतर त्यांना ती उमेदवारी दिलेली आहे. आणि ज्यावेळी पार्थ पवारांचा निर्णय करण्याचं ठरलं त्यावेळी स्वतः पवार साहेब यांनी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादीच्या यादीत आमच्याच घरातली 3 लोक असणं योग्य नाही, कोणीतरी 2 उभे राहिले पाहिजेत. सुप्रियाताई संसद रत्न आहे, 10 वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम केले. माझीही राज्यसभेत काही काळ अजून मुदत शिल्लक आहे आणि म्हणून मी न राहता तरुणाला संधी देऊया आणि तो जर निवडून येण्याची शक्यता सगळ्यात जास्त असेल तर त्या पार्थ पवारलाच तिकीट द्यावं, ही पवार साहेबांनी भूमिका घेतली. तुम्ही कौतुक केलं पाहिजे की राज्य स्तरावर आणि देश स्तरावर आमचे नेते हा विचार करतात की एका घरातल्या अनेकांनी उभं राहणं योग्य नाही आणि म्हणून स्वतः माघार घेऊन नव्या रक्ताला संधी त्यांनी दिली. याचं खरं म्हणजे मला अपेक्षा आहे की आपण सगळे कौतुक करा. कौतुकाचा भाग यासाठी नाही आहे कारण खुद्द शरद पवार पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणाले की माढामध्ये पार्थ पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्ष करतोय आणि तुम्ही सांगताय की पक्षातून आढावा तसा आला की पार्थ पवार उभे राहिले तर ते निवडून येऊ शकतात, पण पवार साहेब म्हणाले होते की शेका पक्षाची मागणी आहे. नाही, असं आहे की आमच्या पक्षाच्या लोकांनी तर होर्डिंगच लावलेले होते. आमच्या पक्षाने मागणी सुरू फार आधीच केलेली होती. तुम्ही सगळ्या सोशल मीडियावर बघितलं तर पार्थ पवारांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचीच मागणी फारशी येत नव्हती. अशात खालच्या भागात कोकणामध्ये शेका पक्षाचा आमचा जो मित्र पक्ष आहे त्याचे प्रमुख भाई जयंत पाटील हेही आग्रहाने सांगायला लागले की आमच्या भागातली तीच मागणी आहे. त्यामुळे सर्वांचं पाठिंबा ज्यावेळी झाला त्यावेळी पार्थ पवारांना तिकीट दिलं. हे ज्यावेळी निश्चित झालं की सुप्रियाताई आणि पार्थ पवार दोघंही लढणार आहेत त्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं की मी माढ्यामधून लढत नाही, मी थांबतो, कारण एका घरातल्या अनेकांनी लढणं योग्य नाही. त्यामुळं हे कौतुकाचं यासाठी आहे की आमच्या नेत्याने ही भूमिका घेतली. नाही तर उत्तर प्रदेशमध्ये जर आपण बघितलं तर एका घरातले 5-5 लोक लोकसभेत खासदार आहेत. त्यामुळे आमच्या नेत्यांनी ही समंजस भूमिका घेतली आणि ही भूमिका घेतल्यानंतर आम्हाला माढ्यामध्ये नवा उमेदवार निवडला संजय मामा शिंदे आणि तिथं नव्या रक्ताला आम्ही संधी दिली आणि त्या ठिकाणी पवार साहेबांनी थांबले. पवार साहेब सर, मधल्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमचा कामाचा व्याप खरंच खूप जास्त होता. त्याही पेक्षा तुम्हाला काही कटू निर्णय सुद्धा घ्यायचे होते. म्हणजे काँग्रेस बरोबर जागा वाटपाचा समझोता असेल, त्या वाटाघाटी असतील, दुसरीकडे उमेदवार देताना काही मतदारसंघांना घेऊन तुमच्या पक्षामध्ये जो खल झाला त्यामुळे तुम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागले. काही निर्णय हे खूप वेगळ्या पद्धतीने घ्यावे लागले. त्यातली जर का 2 उदाहरणं घ्यायची झाली तर म्हाडाचा उमेदवार, नगरची जागा काँग्रेसला सोडायची नाही सोडायची, नंतर नगरमधून कोणाला उमेदवारी द्यायची, बीडमधनं कोणाला उमेदवारी द्यायची, असे जे निर्णय तुम्ही घेताना जो तुमचा कस लागलेला आहे. आपण सुरुवात करूया माढामधनं खरंच विजयदादा मोहिते पाटील यांना पुन्हा उमेदवारी देता आली नसती का, की केवळ रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले म्हणून विजयदादांचा पत्ता कट झाला?
नाही, ज्यावेळी पवार साहेब उभे राहणार होते, त्यांनी उभं राहण्याचा निर्णय करण्याच्या आधी विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर जवळपास सगळ्यांचं आमचं एकमत झालेलं होतं. पण पवार साहेबांनी उभं राहण्याच्यासाठी आम्ही आग्रह केल्यावर दादांचा किंवा त्या मतदारसंघातल्या कुणाचंही नाव थांबलं. पवार साहेबांनी ज्यावेळी माघार घ्यायचा निर्णय घेतला मगाशी सांगितलेल्या मुद्द्यांमुळे, त्यावेळी पवार साहेबांनी पहिल्यांदा विजयसिंह मोहिते पाटलांना निरोप पाठवला. मीच तो निरोप कन्वे केला की आपल्याला उभं राहायचंय. विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या काही अडचणींमुळे मला सांगितलं की मला उभं राहण्याची इच्छा नाहीये, मी उभं राहत नाहीये. आणि त्यानंतर त्यांनी आणखीन नाव सुचवलं. ते नाव सुचवलेलं त्याच्यावर एकमत लोकांचं होऊ शकलं नाही आणि म्हणून मग पुन्हा चर्चा सगळ्यांशी करून संजय मामा शिंदे यांचं नाव आम्ही निश्चित केलं आणि त्यांना जास्त पाठिंबा मिळाला म्हणून त्यांना आम्ही तिकीट देण्याचा निर्णय केला. सर, जर का नगरची जागा काँग्रेसला सोडली असती तर हा जो काही घराणेशाहीचा वाद निर्माण झाला तो झाला नसता. नगरच्या जागेविषयी तुमचं मत काय? ती जागा तुमचीच आहे हा तुमचा दावा होता, तुम्ही ती काँग्रेसला सोडली नाही. पण आता असं झालेलं आहे की विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा हा भाजपचा नगरमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार आहे. विरोधी पक्ष नेते म्हणतायत शरद पवारांनी आमच्या घराण्यावरती एवढी जहरी टीका केलेली आहे की आता आम्ही म्हणजे ते राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये प्रचार करणार नाहीत. त्यांचं फावतंय, मुलाच्या विरोधात प्रचारही नकोय, मुलाच्या बाजूला छुपा प्रचारही ते करतायत. असं आहे की नगरची जागा, दक्षिण नगरची, आम्ही अनेक वर्ष लढवतोय. एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र असतात. त्या 6 पैकी 5 ठिकाणी आमचे आमदार कधीतरी निवडून आलेले आहेत. सध्या आमचे 2 आमदार आहेत आणि उरलेल्या 4 ठिकाणी फार अल्पशा मतांनी थोड्या मार्जिनने आमचे उमेदवार मागच्या वेळी पराभूत मोदी लाटेत झाले. परंतु त्या सर्व ठिकाणी आमचे उमेदवार पुन्हा निवडून येऊ शकतात अशी आजची परिस्थिती आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा संच फार मोठा नगर दक्षिणमध्ये आहे. नगरच्या जागेत काँग्रेस पक्षाला सोडणं हा प्रश्न उद्भवत नव्हता आणि हे आम्ही त्यांना सतत सांगत होतो. काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्यांना उमेदवारी पाहिजे होती त्या उमेदवार सुजय विखे यांनी आमची भेट घेतली. आम्ही त्यांना सांगितलं की तुमची इच्छाच काहीही करून कोणत्याही मार्गाने खासदार व्हायचं हीच जर इच्छा असेल तर तुम्ही आमच्या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिलात तर आमची तक्रार नाही. आम्ही त्यांना संमती कळवली. त्यानंतर कळवल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील आम्हाला विचारलं की तुम्ही यांना तिकीट देता का. तीही संमती अगदी राहुल गांधींच्या सहाय्यकांच्या पर्यंत प्रफुल्ल पटेल यांनी आमचा होकार कळवला. ही तयारी झाल्यानंतर देखील सुजय विखेंनी त्यांचा काँग्रेस पक्ष सोडला आणि भाजपमध्ये जाऊन ते आज उभे राहिले. काही बदललेलं नाही. ठीक आहे. आम्ही त्या ठिकाणी तुम्ही ज्या जिल्ह्यातून येता सांगली, धडाडीचा तरुण आमदार तिथं उभा केलाय आणि तो अतिशय उत्तम उमेदवार आहे. आणि आपण निकालानंतर म्हणाल राष्ट्रवादीच योग्य होती, राष्ट्रवादीचा निर्णय बरोबर होता. ठीक आहे. सर, तुमचा जो जिल्हा आहे सांगली जिल्हा, एकेकाळी जिल्ह्यात इतके मंत्री होते की शनिवार रविवार सांगलीतूनच आम्हाला बातम्या यायच्या. पण आता तसं नाही आहे. एक राज्यमंत्रीपद दिलंय तोही म्हणजे परिघा बाहेरचा आहे बिचारा. तर सांगलीकडं सर्वांचं लक्ष यंदा सांगलीच्या लढतीमुळे आहे. कारण ती जागा काँग्रेसनं राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलं आणि तुमची सुद्धा त्यामध्ये मध्यस्थी राहिलेली आहे. बातम्या नसतील छापून आल्या पण मला माहिती आहे. विशाल पाटील आता काँग्रेसचे खरे तर ते पण आता स्वाभिमानी शेतकरीचे तिथे उमेदवार आहेत. सांगलीच्या जागेकडे तुम्ही कसं बघताय? संजय काका पाटील यांचा जो पुराणा हिसाब आहे तो राष्ट्रवादी चुकवणार आहे का? एक म्हणजे काँग्रेसला राजू शेट्टी यांनी 7 जागांची मागणी केलेली आणि शेवटी त्यांनी कोणत्याही 2 द्या सांगितल्यानंतर त्यांचे जिथं कार्यकर्ते आहेत तिथं उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी होती. त्यात वर्धा होतं, बुलढाणा होतं, यवतमाळ होतं, तशीच कोल्हापूर होतं, इचलकरंजी होतं, सांगलीची जागा पण होती आणि शेवटी काँग्रेसने त्यांना सांगलीची जागा देऊ केली. आणि त्या ठिकाणी मला समाधान आहे
की विशाल पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घेतली आणि ते लढतायत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमचे सगळे मित्रपक्ष, RPI मधील काही विशेष मोठे गट, हे सगळेच पूर्ण ताकदीनं विशाल पाटलांचं काम करतील आणि या निवडणुकीचा निकाल वेगळा दिसेल. आपल्याला लक्षात येईल की लोकांचा राग भारतीय जनता पक्षाच्यावर किती मोठा आहे आणि ग्रामीण भागात दुष्काळाला तोंड देणाऱ्या जनतेला भाजपने मदत केलेली नाही आणि सगळ्याच भूलथापा या लोकांच्या लक्षात आल्यामुळे विशाल पाटील हे विजयी होतील अशी माझी खात्री आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची जी वंचित बहुजन आघाडी आहे तिच्याबरोबर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हा नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या, आंबेडकरांबरोबर बरीच चर्चा झाली, पण आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी काही केल्या महाआघाडीत आली नाही. आता अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत. तुम्ही कसं बघता की जर का पक्ष संघटना नाहीये ठीक आहे, पण उमेदवार काही ठिकाणी चांगले आहेत. स्वतः प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोल्यात उभे आहेत. खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर प्रकाश आंबेडकर आमच्या नेत्यांशी बोलत होते आणि चर्चा चालू असतानाच परस्पर त्यांनी उमेदवारी जाहीर करायला सुरुवात केली. एका बाजूला चर्चा करायची आणि दुसऱ्या बाजूला सगळेच उमेदवार जवळपास घोषित करायचे. याचा अर्थ आघाडी करायचीच नाहीये, फक्त चर्चेचा घोळ घालून विरोधी पक्षांचा निर्णय उशिरा व्हावा हा प्रयत्न झाला. आम्ही काही अंशी त्याला बळी पडलो हे आम्ही मान्य करतो, पण डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ही मतविभाजनाची आघाडी आहे. ही काही भाजप आणि शिवसेनेला 100% पराभव करण्याच्या उद्देशाने उभी राहिलेली आघाडी नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा असेल, शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर सगळ्यांनी एक होऊन लढलं पाहिजे, ही आमची भूमिका होती. दुर्दैवाने डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः स्वतंत्र आघाडी उभी केली आणि त्याचा भर त्यांचा असा आहे की MIM आणि इतर पक्ष हे सगळे एकत्रित येतील आणि राज्यातली काही मतं ते जे धनगर समाज भाजपवर नाराज आहे, अल्पसंख्याक भाजपवर नाराज आहे, मागास दलित समाज भाजपवर नाराज आहे. आता ही तिन्ही मतं आपल्याला मिळणार नाहीये, ती काँग्रेस राष्ट्रवादीकडे जातील आणि मग आपला पराभव 100% ठरलेला आहे असं वाटल्यावरून बहुजन वंचित आघाडीमध्ये ची निर्मिती महाराष्ट्रात झाली. त्या आघाडीमध्ये हवा भरण्याचं काम सत्तारूढ लोकांनी केलं. कोण हवा भरतंय कोण नाही हे बोलून मी वेळ घेत नाही आपला, पण त्यांच्यात हवा भरण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम हा आहे की महाराष्ट्रात आता सगळीकडे त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत. पण दलित समाज असो, अल्पसंख्याक मुस्लिम समाज असो, धनगर समाज असो, या सगळ्यांना भाजपचा पराभव करायचा आहे. त्यामुळे वंचित आघाडीला दिलेलं मत आपलं फुकट जाणार आहे, ते भाजपलाच मत मिळणार आहे. त्याऐवजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या मित्रपक्षांना मतं दिली तर भाजप शिवसेनेचा पराभव ठरलेला आहे हे आता महाराष्ट्रात सगळ्यांना कळतंय. माणसं फार सुशिक्षित आहेत, माणसांना कळतं आपलं मत उपयोगी कसं होऊ शकतं आणि मला खात्री आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही फार नाममात्र कमी मतं घेईल आणि त्याचा परिणाम आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्षांच्या आघाडीवर होणार नाही अशी मला अपेक्षा आहे. ठीक आहे. अत्यंत बिजी शेड्यूल मधून तुम्ही आज वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. हे होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील हे खूप मितभाषी आहेत. खास करून राज्याची अर्थसंकल्प त्यांनी इतक्या वेळा मांडलेली आहेत, त्यातून नेमकं कोणत्या प्रश्नावरती किती बोलावं आणि मुद्दा लोकांपर्यंत कसा पोहोचवावा हे जसं त्यांच्या भाषणातून विधिमंडळाच्या दिसतं, तसंच जे सार्वजनिक सभेमध्ये जेव्हा बोलतात तेव्हाही ते त्याच पद्धतीनं बोलतात. राष्ट्रवादीकडे नेत्यांची खूप मोठी फळी आहे, त्यातले एक शिलेदार हे जयंत पाटील आहेत. असे अनेक आहेत. आज आपण जयंत पाटलांना भेटलो, राष्ट्रवादीची एकूणच निवडणूक रणनीती जाणून घेतली. यानंतर अनेक नेते येतील, तेही अशा पद्धतीनं बोलतील. खरं तर सगळ्याच पक्षांचे नेते निवडणुकीला सामोरं जाताना काही ना काही विचार करून, अजेंडा घेऊन निवडणुकीचा प्रचार करत असतात. त्याच वेळी पक्षासाठी म्हणून
पक्षांतर्गत निर्णय सुद्धा घेत असतात. तसेच एक होते जयंत पाटील. इथेच थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.